महेश राणे आहेत, राष्ट्रीय खेळाडू बच्चे हलवाई ज्यांना पूर्ण सांगलीकर ओळखतात, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये कबड्डीचं माहेरघर म्हणून सांगलीकरांना सर्वांना माहिती आहे असे बच्चे हलवाई आहेत. श्री चिपरीकर यांनी कबड्डी नियम आणि पंच याच्यामध्ये बरीच वर्ष महाराष्ट्र राज्य कबड्डीमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व आणि कामगिरी केलेले आहे. धन्यवाद. माननीय श्री शंकररावजी साळवी, माननीय श्री बच्चे हलवाई, माननीय श्री चिपरीकर, श्री राणे आणि माननीय श्री आजपर्यंत या कबड्डी खेळाला महाराष्ट्रामधून आज एशियाडमध्ये कबड्डीचा समावेश झालेला आहे आणि आतापर्यंत भारताने 4 वेळा या कबड्डी स्पर्धेमध्ये आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. असा कबड्डी खेळ, या कबड्डी खेळाला सुद्धा महिला गटामध्ये ऑगस्ट 2006 मध्ये स्पेन सेफ गेम येथे श्रीलंका येथे होणाऱ्या सेफ गेम मध्ये महिला संघाचा समावेश हा कबड्डीच्या आशियाई स्पर्धेमध्ये होणार आहे आणि प्रथमच पुरुष कबड्डी खेळाडू आशियाईमध्ये समावेश झालेला आहे आणि महिला संघ सुद्धा समावेश होत आहे. एक आपल्या कबड्डी रसिकाच्या दृष्टीने फार आदरणीय गोष्ट आहे आणि तेच कबड्डी मर्ची आज या सांगलीकरात उपस्थित झालेले आहेत. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी सर्व कबड्डी रसिकांतर्फे, सर्व मान्यवरांतर्फे पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि हार्दिक सुपर सामना शुरू होने जा रहा है. इलेक्ट्रिसिटी बोर्ड वर्सेस हरियाणा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. पंजाब स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड वर्सेस हरियाणा स्टेट. या ठिकाणी क्रमांक 1 वरती 2 वरती पंजाब स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, हरियाणा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. प्रेक्षकांना सूचना आहे, कृपया ग्राउंड क्रमांक 2 वर सामना सुरू होत आहे त्यावेळेला कृपया प्रेक्षकांनी गॅलरी सोडू नये. गॅलरीतून व्यवस्थित सामना दिसतोय, आत मैदानामध्ये गर्दी होते तरी कृपया याची दक्षता घ्यायची. अशोक तामिळनाडू. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सुरू होणारा सामना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड विरुद्ध तामिळनाडू इलेक्ट्रिसिटी बोर्ड. मॅच प्लेड बिटवीन महाराष्ट्र वर्सेस तामिळनाडू. क्रीडांगण सुरू होणारा सामना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड विरुद्ध तामिळनाडू स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. मॅच ऑन कोर्ट नंबर 2 will be played between Maharashtra versus Tamil Nadu. या ठिकाणी 2चा ताबा घ्यायचा आहे. पंचांनी ताबडतोब क्रीडांगण क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे. माननीय क्रीडा अधिकारी मोरे साहेब हे या क्रीडा प्रतियोगिताचे ऑब्झर्वर आर ए माने, AC माने, अधीक्षक अभियंता माने साहेब यांच्यासोबत ओळख परेड होईल आणि आर ए माने ऑब्झर्वर यांच्या समवेत मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी GD सावळकर साहेब महाराष्ट्रातल्या सर्व खेळाडूंची ओळख करून घेत आहेत, शुभेच्छा देत आहेत.
टाळ्यांच्या गजरामध्ये खेळाडूंना प्रोत्साहित करा. टाळ्यांच्या गजरामध्ये प्रेक्षकांना नम्र विनंती आहे. खेळाडूंना पंच, सरपंच आणि सामनाधिकारी यांची ओळख करून घेतली जाते. त्याचबरोबर तामिळनाडूचा संघ यांची ओळख करून घेत आहेत सावळकर साहेब, अधीक्षक अभियंता माने साहेब, ऑब्झर्वर माने साहेब, सोबत आहेत PS मोरे साहेब, क्रीडा अधिकारी. क्रीडांगण क्रमांक 2च्या बाजूला ज्या खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जे प्रेक्षक बसलेले आहेत किंवा खेळाडू बसलेले आहेत, इशारा केलेला आहे. विशाल वाजवताना सामन्याला सुरुवात होईल. एकदम पत्या बाहेर काढ बस बरोबर. कर्नाटक बरोबर ग्राउंड नंबर 1 वर संघाचा गुणफलक हिमाचल प्रदेश 25 गुण, मध्य प्रदेश 4 गुण.
त्या 2 मॅचेस अंतिम आहेत. त्यामध्ये जे विजयी होतील त्यांच्या सेमीफायनल लगेच या ठिकाणी आयोजित होणार आहे. तेव्हा आपली उपस्थिती त्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या पाठव नको बेस आहे नको जाऊ दे काय करायचं नाही सोडा सुदे असं तर बाबूजी प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सुरू असलेला सामना तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्ड. बोनस